या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया संपली असताना आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचीही बिगुल वाजणार आहेत. तब्बल 9.5 वर्षांनंतर या निवडणुका होत असल्याने त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. माहिती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होत आहे. यावेळी प्रथम येणे प्रत्येक भागातून 4 मध्ये 4 नगरसेवक प्रतिनिधी मतदारांना चाणक्षपणे निवडावे लागणार आहे. 2 तापाहून अधिक काळ एक हाती सत्ता असणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थापन केलेल्या ताराराणी आघाडी नेमकी भूमिका लक्षवेधी ठरणार आहे. याचा थेट महानगरपालिका परिसरातून आमचे प्रतिनिधी राजेंद्र मुकुटे यांनी घेतलेला आढावा. नमस्कार. महानगरपालिकेच्या मुख्यालयातून मी TV मराठीच्या माध्यमातून राजेंद्र मुकुटे आमचे सहकारी तुषार पाटील यांच्या समवेत आपल्याशी संवाद साधत आहे. तब्बल 9.5 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकाचे बिगुल अगदी 15 डिसेंबरला लागतील असे संकेत आता वरिष्ठ पातळीवरून मिळालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचेच आता गतिविधी फास्ट झालेली आहेत. एकंदरीतच 9.5 वर्षाच्या गॅपनंतर या इलेक्शन होत असलेले आणि पुलाकडून या दरम्यान भरपूर पाणी गेले असल्याने मुळातच नगरसेवक पदाची किंमत ही लोकांना कळून चुकलेली आहे. अगदी मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी सुद्धा रात्ररात्रभर फिरावं लागल्याची परिस्थिती लोकांनी अनुभवलेली आहे. आपल्या गटारी असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, यासाठी प्रशासन अगदी ठप्प होतं. नगरसेवक खमक्या पाहिजे हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळेच आता या निवडणुका वेगवेगळ्या संदर्भाने प्रभागने या निवडणुका होतात. त्यामुळं एका प्रभागातून 4 आपल्याला निवडावं लागणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही निवडणूक होत असली आणि कोल्हापूरची निवडणूक ही आत्तापर्यंत सर्वात खर्चिक अशी निवडणूक म्हणून महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाली होती. त्याचबरोबर 3.5 महिन्याचा महापौर म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध कोल्हापूर महानगरपालिका होती. या पार्श्वभूमीवर आता महानगराच्या उंबरठ्यावर टपलेल्या आणि हातवाडीपासून विविध प्रश्नावर आता ज्वलंत असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीला आता सर्व पक्षांनी आपली कंबर घेतलेली आहे आणि त्यामध्ये कोण बाजी मारणार हे महत्त्वाचं आहे. मात्र या सगळ्यामध्ये चाणक्याने म्हटल्याप्रमाणे आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला राज्यकर्ते मिळतात. त्यामुळं कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपलं आणि आपल्या पाल्यांचं भवितव्य आणि कोल्हापूर शहराचं उज्ज्वल भवितव्य दूरदृष्टी ठेवून सर्वांनी सगळंचपणे मतदान करावं अशी तीव्र अपेक्षा आज 75 वर्षात आपली भारतीय राज्यघटना पदार्पण करत असताना व्यक्त केलं. नक्कीच सुजन नागरिक म्हणून ती आवश्यक आहे. TV नेक्स्टच्या माध्यमातून या निवडणुकीच्या अपडेट आम्ही आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहणार आहोत. त्यासाठी पाहत राहा TV नेक्स्ट मराठी. धन्यवाद. मी तुषार पाटीलचं राजेंद्र मुकुटे.